नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासिकेला आपण अभ्यासक्रम संरचनेची प्रक्रिया काय आहे तर त्या संदर्भातील पायऱ्याची चर्चा केलेली आहे. आजच्या तासिकेला आपण या अभ्यासक्रम संरचनेच्या प्रक्रियेच्या अंतर्गत काही मुद्दे आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. तर त्या मुद्द्याच्या संदर्भातली माहिती आपण या तासिकेमधून घेण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये साधारणतः 5 मुद्दे दिलेले आहेत. त्या 5 मुद्द्याची चर्चा आपण थोडक्यात या तासिकेमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यामधला पहिला 1 नंबरचा मुद्दा आहे औपचारिकता. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ध्येय आणि उद्दिष्टे. तिसरा मुद्दा आहे ज्ञान निवडण्याचे आणि सादरीकरणाचे निकष. चौथा मुद्दा आहे अभ्यासक्रमाच्या मूलभूत संकल्पना. त्यानंतर 5वा मुद्दा आहे अध्ययन परिस्थितीची निवड आणि संघटन. तर या 5 मुद्द्याची माहिती आपल्याला अभ्यासक्रम संरचनेची प्रक्रियेच्या अनुषंगाने असणं आवश्यक आहे. तर त्याच्यामधला पहिला मुद्दा जो आहे तर तो असा आहे औपचारिकता. तर याच्यामध्ये अभ्यासक्रम निर्मितीच्या अनुषंगाने प्राथमिक ज्या बाबी आहेत तर त्या सर्व प्राथमिक बाबींचा किंवा नियमाच्या संदर्भातला विचार किंवा परवानगीच्या संदर्भातला विचार हा औपचारिकतेच्या संकल्पनेमध्ये आपल्याला प्रामुख्याने चर्चा करायची आहे. याच्यामध्ये अभ्यासक्रमाची निर्मिती संदर्भात अभ्यासक्रम तयार करणारं मंडळ असतं तर त्याला वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या ज्या प्रशासकीय यंत्रणा ज्या आहेत तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला प्रामुख्याने किंवा परवानगी ही अभ्यासक्रम तयार करणाऱ्या मंडळाला या ठिकाणी घ्यावी लागत असते. त्याच्यामध्ये सुरुवातीला अभ्यासक्रमामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल किंवा त्याच्यामध्ये काही नवीन घटक आणायचे असतील किंवा त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला बदल घडवून आणायचे असतील तर त्याच्यामध्ये कोणते बदल घडवायचे आहे तर याला अनुसरून शासनाची असणारी परवानगी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर त्यांची असणारी परवानगी मिळाल्यानंतरच आपल्याला अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने बदल या ठिकाणी घडवून आणता येत असतात. त्यामुळे औपचारिकता हा एक घटक या अनुषंगाने आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर याच्यामध्येच आपल्याला औपचारिकतेसंदर्भात अनेक गोष्टी या ठिकाणी ज्या अभ्यासक्रम तयार करण्याच्या अनुषंगाने अपेक्षित आहेत तर त्या या ठिकाणी सांगता येऊ शकतात. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम तयार करणारं संपादक मंडळ तयार करणं, त्याच्यामध्ये एक मुख्य जबाबदार असणारा एखादा सदस्य त्या ठिकाणी किंवा त्या अध्यक्ष नेमणं, त्याच्या अंतर्गत इतर असणारे सदस्य वेगवेगळे जे आहेत वेगवेगळ्या इयत्ताच्या अनुषंगाने किंवा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने काम करणारे जे सदस्य आहेत किंवा त्याच्या विषयाच्या अनुषंगाने कंटेंट तयार करणारे जे आहेत तर त्यांचं एक असणारं संपादन मंडळ या ठिकाणी औपचारिकतेच्या घटकामध्ये तयार करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याचबरोबर विषय तज्ज्ञांची निवड करणं. अभ्यासक्रम तयार करत असताना त्या क्षेत्रासंबंधी असणारे जे विषय तज्ज्ञ आहेत तर त्यांची निवड ही प्रामुख्याने औपचारिकतेच्या अनुषंगाने काय करावं लागते अभ्यासक्रम तयार करत असताना या ठिकाणी करावी लागत असते. त्याच्यामध्ये शिक्षणशास्त्रज्ञ असतील, शाळेतील असणारे मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, उदाहरणार्थ शिक्षण सहसंचालक, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी असतील किंवा अनुभवी शिक्षक असतील किंवा तज्ज्ञ त्या क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ मंडळी असतील तर त्या सर्वांची निवड अभ्यासक्रम तयार करण्याच्या अनुषंगाने काय करावं लागत असते करणं हे सुद्धा औपचारिकतेचा एका या ठिकाणी भाग सांगता येईल. त्याचबरोबर कोणत्या स्तरासाठीचा बदल करायचा आहे त्याचा एक सर्वसाधारण आराखडा हा औपचारिकतेच्या संकल्पनेमध्ये आपल्याला विचारात घ्यावायचा आहे. त्याच्यामध्ये विषय त्या अभ्यासक्रमामध्ये कोणते असतील, त्याचबरोबर त्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकं काय काय असतील, गुणदान योजना कशा प्रकारची असेल, मूल्यमापन योजना कशा प्रकारची असेल, त्याचा असणारा कालावधी किती असेल किंवा कसा असेल याची चर्चा ही प्रामुख्याने याच्या अंतर्गत आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर अभ्यासक्रमाच्या तयार करण्याच्या अनुषंगाने जे तयार करण्यात आलेले संपादक मंडळ असेल किंवा जे वेगवेगळे अनुभवी लोक आपण अभ्यासक्रम तयार करण्याच्या अनुषंगाने घेत असतो तर त्यांचे असणारे मतं या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने घ्यावे लागत असतात किंवा चर्चा किंवा विचारविनिमय होणं अपेक्षित असतं. हा सुद्धा एक कशाचा भाग झाला, औपचारिकतेचाच भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर अभ्यासक्रम निर्मितीच्या अनुषंगाने होणाऱ्या वेळोवेळी जे मीटिंग्स आहेत तर त्या मीटिंग वेगवेगळ्या चर्चासत्राच्या माध्यमातून होत असतील किंवा उद्बोधन वर्गाच्या माध्यमातून होत असतील किंवा त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही परिसंवाद घेतले जात असतील तर त्या सर्व गोष्टी ह्या औपचारिकतेचाच भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण ह्या सर्व गोष्टी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तयार त्याचा एक असणारा आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अभ्यासक्रम कसा प्रकारचा असावा या भूमिकेतून ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. तर थोडक्यात अभ्यासक्रमाचा आराखडा ज्यावेळेस एखादं संपादक मंडळ तयार करत असतं तर त्यावेळेस तो आराखडा हा शासनाकडे सादर केला जात असतो आणि त्याच्यानुसार आपला अभ्यासक्रम करणार आहोत या संदर्भातली मान्यता ही शासनाकडून घेतल्यानंतरच आपल्याला
अभ्यासक्रमाची असणारी प्रक्रिया ही खऱ्या अर्थानं तिथून पुढं म्हणजे सुरुवात होत असलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ह्याच्यामध्ये औपचारिकतेच्या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या स्तरावरच्या घ्याव्या लागणाऱ्या परवानगी किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञ समितीच्या नियुक्ती असेल किंवा त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने, तर त्या सर्व गोष्टींचा विचार हा आपल्याला या मुद्द्याच्या अंतर्गत या ठिकाणी औपचारिकता या मुद्द्याच्या अंतर्गत या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर याच्यामधला दुसरा मुद्दा सांगितला गेलेला आहे तो म्हणजे ध्येय आणि उद्दिष्ट. तर याच्यामध्ये कोणताही अभ्यासक्रम तयार करत असताना त्या अभ्यासक्रमाचं ध्येय काय आहे, तर त्या ध्येयाचा विचार, त्याचबरोबर त्या अभ्यासक्रमाचं कोणत्या प्रकारची आपल्याला साध्यता करायची आहे, तर त्याच्या अनुषंगाने उद्दिष्टाची सुद्धा मांडणी काय करावी लागत असते, अभ्यासक्रम तयार करत असताना या ठिकाणी करावी लागत असते. त्यामुळे त्या अभ्यासक्रमाचं स्पेसिफिक स्वरूपात ध्येय आणि उद्दिष्ट हे मांडणं अपेक्षित आहे. आता ध्येयाचा अर्थ सुद्धा मी मागच्या तासिकेला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी आपल्याला गोष्टी आपल्याला दूरगामी स्वरूपाची एखादी गोष्ट आहे जी आपल्याला साध्य करायची आहे, तर अशा स्वरूपात एखादं जे विधान मांडलं जात असतं त्याला ध्येय असं म्हटलं जातं. आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जे छोटे छोटे टप्पे केले जात असतात तर त्यालाच उद्दिष्ट असं संबोधलं जात असतं. तर थोडक्यात समजा आपल्याला मुंबईला जायचं आहे अकलूजवरून, तर त्या ठिकाणी अकलूजवरून माळशिरस, नातेपुते, फलटण, पुणे, त्यानंतर या मार्गे आपल्याला काय करावं, हे टप्पे पार करावे लागतील छोटे छोटेसे आहेत. तर त्यानंतरच आपण काय करणार आहोत, मुंबईला पोहोचणार आहोत. तर इथं मुंबईला पोहोचणं हे आपलं झालं ध्येय, परंतु त्या ठिकाणी नातेपुते, माळशिरस, फलटण असेल किंवा लोणंद असेल किंवा पुणे असेल या ठिकाणापर्यंत पोहोचत तिथून प्रवास करणं हे झाले त्या अनुषंगाने काय झाले, उद्दिष्ट झाले. तर थोडक्यात ध्येय हे व्यापक स्वरूपाचं असतं आणि उद्दिष्ट हे त्याला अनुसरून मर्यादित स्वरूपात असलेलं आपल्याला बघायला मिळतं. अभ्यासक्रमाची निर्मिती करत असताना सुद्धा आपल्याला ध्येय मांडावं लागत असतं. उदाहरणार्थ चांगला शिक्षक तयार करणं हे आपल्या BEdच्या अभ्यासक्रमाचं ध्येय आहे, हे मी सांगलेलं आहे. आणि त्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक क्षेत्रातील विकास कसा होईल या अनुषंगाने काय करावे लागत असतात, आपल्याला छोटी छोटी स्वरूपाची उद्दिष्ट मांडावी लागत असतात. आणि तिचे उद्दिष्टे मांडल्यानंतरच त्या ध्येयाची काय होत असते, पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होत असते. तर अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सुद्धा काय करणं गरजेचं आहे, तयार करण्याच्या संदर्भात ध्येय आणि त्याच्या उद्दिष्टाची मांडणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यानंतरचा येणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्ञान निवडण्याचे आणि सादरीकरणाचं निकष. आपण जो आता अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने कंटेंट तयार करणार आहोत किंवा तो कशा प्रकारचा असला पाहिजे किंवा तो कंटेंट कसा तयार केला पाहिजे, तर या संदर्भातली माहिती या मुद्द्याच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. याच्यामध्ये बरेच असे मुद्दे आहेत की त्या मुद्द्याची चर्चा केल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमामधला जो आशय आहे तर तो कशा प्रकारे आपण निवड केले पाहिजे आणि त्याचं सादरीकरण कसं असलं पाहिजे किंवा त्याच्या अनुषंगाने कोणतं निकष असणं गरजेचं आहे, तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्याला या तासिकेला या ठिकाणी घ्यायची आहे. तर ज्ञानाची निवड करत असताना त्याच्या असणाऱ्या वयोगटाचा विचार करणं गरजेचं आहे. आपण जो अभ्यासक्रम तयार करतो आहोत तो कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे, तर त्याचा विचार हा अभ्यासक्रम तयार करत असताना करणं गरजेचं आहे. साधारणपणे आपण प्राथमिक स्तरासाठी जो अभ्यासक्रम तयार करत असेल तर त्या विद्यार्थ्याचं वय हे 6 ते 6 वयापासून शिक्षणाला सुरुवात होते. साधारणतः 6 ते 11 हा प्राथमिक स्तरासाठीच असणारा वयोगट असणार आहे. त्यानंतर माध्यमिक स्तरासाठीचा वयोगट हा वेगळा असणार आहे, उच्च माध्यमिकसाठीचा वयोगट वेगळा असणार आहे. तर त्या वयोगटाचा विचार करूनच आपल्याला काय करावं लागतो, आशयाची निवड करावी लागते. बघा, आपण प्राथमिक स्तरावर अभ्यासक्रम तयार करतो आहोत आणि त्यांना आपण अतिशय किचकट स्वरूपाची माहिती जर त्या विद्यार्थ्यासाठी आपण आपल्या कंटेंटमध्ये जर निवडली तर ती माहिती विद्यार्थ्यांना तेवढीशी रुचकर वाटणार नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना त्या कंटेंटचा अभ्यास करत असताना आवड निर्माण होणार नाही. कारण कंटेंट जर अवघड असेल तर तो विद्यार्थ्यांना शिकणं त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बाहेरचा असल्यामुळे त्यांना तो उत्साह राहणार नाही. त्यामुळं वयोगटाचा विचार हा त्या ठिकाणी प्रामुख्याने करावा लागत असतो. त्या वयोगटाला कोणत्या गोष्टी आपल्याला योग्य ठरतील, कोणत्या गोष्टी योग्य ठरणार नाहीत, या सर्व गोष्टीचा विचार करूनच अभ्यासक्रमाची निर्मिती ही प्रामुख्याने करावी लागत असते. त्याचबरोबर बुद्धिमत्ता, ज्या वयोगटासाठी आपण अभ्यासक्रम तयार करणार आहोत त्या वयोगटाची बुद्धिमत्ता कशा प्रकारची आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्याचा असणारा विचार करून सर्व जे हुशार विद्यार्थी आहेत, मध्यम विद्यार्थी आहेत किंवा मंद विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्याला तो अभ्यासक्रम योग्य प्रकारे पेलेल का याचा विचार करूनच काय करावा लागत असतो, असणारा प्रामुख्याने अभ्यासक्रम हा प्रामुख्याने तयार करावा लागत असतो. तर त्याची असणारी बुद्धिमत्ता कशा प्रकारची आहे किंवा त्या विद्यार्थ्याला आपण ज्या अभ्यासक्रमामध्ये कंटेंट घेणार आहोत तर त्याची बुद्धिमत्ता आहे का ते कंटेंट पेलण्याची,
याचा विचार करूनच तो निवड या ठिकाणी आशयाची प्रामुख्याने निवड ही करावी लागत असते. त्याचबरोबर अभिरुची, प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्याची अभिरुची ही वेगळ्या प्रकारची असते. उदाहरणार्थ प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्याचं उदाहरण घेतलं तर त्यांना खेळणे या गोष्टींना जास्त प्राधान्य किंवा खेळणे किंवा मौज मजा करणे या गोष्टीला त्यांना जास्त अभिरुची असते. त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या अभिरुचीचा विचार करूनच त्यांचा अभ्यासक्रम सुद्धा बघा मनोरंजक अशा पद्धतीचा केलेला आहे किंवा कृतीयुक्त शिक्षणाची संकल्पना त्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे की ज्यातून विद्यार्थ्यांना आणि खेळाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण कसं देता येईल याचा विचार हा पूर्व प्राथमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने केला गेलेला आहे. त्याचबरोबर त्या वयोगटातील विद्यार्थ्यांना गोष्टी वगैरे आवडत असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या प्राथमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांना गोष्टी वगैरे ऐकणं किंवा श्रवण करणं आवडत असतं. त्यामुळे तशा प्रकारच्या स्वरूपाचा अभ्यासक्रम सुद्धा त्या स्तरावरचा असलेला आपल्याला बघायला मिळतो. तर तो आशयाची निवड करत असताना सुद्धा विद्यार्थ्याच्या अभिरुचीचा विचार करून या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वयोगटानुसार अभिरुची वेगळ्या प्रकारची असते किंवा त्यानुसार अभ्यासक्रमाची निवड या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर स्तराचा सुद्धा विचार मगाशी मी सांगितलेला आहे की बाबा प्राथमिक स्तरासाठीचा अभ्यासक्रम आहे का, माध्यमिक स्तरासाठीचा अभ्यासक्रम आहे का, उच्च माध्यमिक स्तरासाठीचा अभ्यासक्रम आहे की महाविद्यालय स्तरावरचा अभ्यासक्रम आहे की पदव्युत्तर स्तरावरचा असणारा अभ्यासक्रम आहे. तर त्या स्तरानुसार सुद्धा आपल्याला आशयाची व्यापकता कमी जास्त त्या ठिकाणी करता येत असते. जर समजा महाविद्यालय स्तरावरचा अभ्यासक्रम असेल तर त्याच्यामध्ये विस्तृत स्वरूपाचा आशय आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर सादर करता येऊ शकतो. त्याचबरोबर आपण बघा इयत्तानुसार सुद्धा कंटेंट एकच कंटेंट असेल तर त्याच्यामध्ये थोडा सारांश थोडी कमी माहिती आपल्याला पाचवीला असेल, समजा महात्मा गांधी असतील त्यांच्या संदर्भातली आपल्याला माहिती इतिहासाच्या माध्यमातून द्यायची आहे. पाचवीला त्या संदर्भात थोडीशी माहिती असेल, सहावीला त्याच्यामध्ये अधिक माहिती दिली जाईल, सातवीला त्या संदर्भात अधिक माहिती जाईल किंवा महाविद्यालय स्तरावरती त्यांना तो अभ्यास महात्मा गांधींचा अभ्यास करायचा असेल तर त्यांच्या संदर्भातली इतर जी असणारी जी वेगवेगळ्या स्वरूपाची जी माहिती आहे तर ती त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला समाविष्ट करता येऊ शकेल. म्हणजे ही कंटेंटची निवड आपल्याला स्तरानुसार विद्यार्थ्याला करता येते. त्यामुळे हा एक निकष सुद्धा आपल्याला या अनुषंगाने सांगता येईल. त्याचबरोबर राष्ट्रीय गरजांचा विचार, राष्ट्राला आपल्या अभ्यासक्रमातून काय अपेक्षित आहे त्यांच्या गरजांचा विचार आपल्याला ज्ञान निवड करत असताना सुद्धा करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रप्रेम असेल, आदर असेल निर्माण व्हावा किंवा राष्ट्राला कशा प्रकारचं मनुष्यबळ अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून अपेक्षित असणारा आशय हा आपला अभ्यासक्रमामध्ये समावेश करता येईल. त्यामुळे राष्ट्रीय गरजांचा विचार हा एक निकष आपल्याला अभ्यासक्रम तयार करत असताना सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय गरजांचा विचार केला तसाच आपण सामाजिक गरजांचा सुद्धा विचार हा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सामाजिक परिवर्तन हे काळानुरूप होत असतं, त्याच्यामध्ये समाजामध्ये बदल हे बऱ्याच प्रमाणात होत असतात. त्यामुळं बदलत्या समाजाला काय अपेक्षित आहे तर त्या संदर्भातला विचार करून आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाविन्यता आणण्याचा बदल अभ्यासक्रम तयार करत असताना करणं गरजेचं आहे. त्यामुळे सामाजिक गरज म्हणजे ह्या निकषाचा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर त्यानुसार आपल्याला अभ्यासक्रमामध्ये किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल करावे लागत असतात. तर बऱ्याच असणारा बघा सामाजिक गरजांचा विचार करत असताना समाजाच्या बदललेल्या अपेक्षा आधुनिकीकरणाचा प्रतिनिधी बनवणं हे आपल्या शिक्षण प्रक्रियेचे एक ध्येय मानलेलं आहे. विद्यार्थ्याला आधुनिक प्रक्रियेचा प्रतिनिधी बनवणं. आता हा सामाजिक बदलाचाच परिणाम आपल्याला सांगता येईल. तर तशा प्रकारचा बदल आपल्याला अभ्यासक्रमामध्ये करायचा असेल तर सामाजिक गरज काय आहे याचा विचार केल्यानंतरच आपल्याला तशा पद्धतीनं बदल आपल्या अभ्यासक्रमामध्ये घडवून आणता येईल. त्यामुळं सामाजिक गरज या निकषाचा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्याचबरोबर शैक्षणिक मानसशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, समाजशास्त्र असेल किंवा ICT असेल ह्याच्यामध्ये सांगितलेले जे काही मूलभूत सिद्धांत आहेत, शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, अध्यापन प्रक्रिया कशी असली पाहिजे, अध्ययन प्रक्रिया कशी असली पाहिजे तरी किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अध्यापनाची प्रक्रिया कशी असली पाहिजे, त्याच्या क्षमता काय आहेत याची माहिती आपल्याला मानसशास्त्रामुळे चांगल्या प्रकारची होऊ शकणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या फिलॉसॉफरने सांगितलेले जे तात्विक विचार आहेत की जे शिक्षण प्रक्रियेसंदर्भात अधिष्ठानाच्या स्वरूपात आपण मानतो तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला तत्वज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, ICT असेल तर याच्यामधले सुद्धा सांगितलेल्या विचारांचा स्वीकार करूनच आपला अभ्यासक्रम जो आहे तर तो प्रामुख्याने तयार करावा लागत असतो. तर हे आपण साधारणपणे ज्ञान निवडण्याच्या निकषाच्या अनुषंगाने मुद्दे सांगितले आहेत. सादरीकरणासंदर्भात सुद्धा बरेच मुद्दे आपल्याला या ठिकाणी चर्चा करता येईल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने
आपला आशय कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर या संदर्भातली चर्चा ही प्रामुख्याने सादरीकरणाच्या निकषाच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगता येईल की त्याचं असणारं प्रामुख्याने माध्यम काय असलं पाहिजे किंवा अध्ययन साहित्य किंवा अध्यापन साहित्य कशा प्रकारचं असलं पाहिजे. तर या अनुषंगाने सुद्धा निकषाचा विचार आपल्याला करता येईल. उदाहरणार्थ माध्यमिक किंवा प्राथमिक स्तरावर असणाऱ्या अभ्यासक्रमात सादरीकरण करत असताना आपल्याला पाठ्यपुस्तकं या ठिकाणी तयार करावं लागणार आहेत. त्याचे मराठी असेल, हिंदी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल किंवा राजशास्त्र असेल, नागरिकशास्त्र असेल, ही वेगवेगळ्या विषयावरची असणारी पाठ्यपुस्तकं त्याच्या असणाऱ्या पाठ्यपुस्तकाचं आपल्याला सादरीकरण पाठ्यपुस्तक तयार करावे लागत असतील. तर त्या आणि ती पाठ्यपुस्तके सुद्धा तयार करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा असणारा वयोगट असेल, बुद्धिमत्ता असेल, त्याच्या अभिरुची असेल, स्तर असेल किंवा ह्यानुसार त्याची असणारी रचना आपल्याला करावी लागत असतात. बघा पाठ्यपुस्तकासंदर्भात आपल्याला एक उदाहरण घेता येईल की बाबा लहान मुलांची पाठ्यपुस्तकाचा आकार हा प्रामुख्याने मोठा असतो, कारण त्यांना लहान अक्षरांना वाचण्यासंदर्भातल्या क्षमताचा विकास त्या मुलांच्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्यामुळं त्यांना समजा आपल्याला अंकाची ओळख करून द्यायची असेल, अक्षरांची ओळख करून द्यायची असेल, तर त्यांचा असणारा आकार हा आपल्याला प्रामुख्याने मोठा असतो. त्यामुळं अशासारख्या काही गोष्टी आहेत की सादरीकरणाच्या अनुषंगाने, तर त्याचा विचार आपल्याला पाठ्यपुस्तक तयार करत असताना किंवा त्या पाठ्यपुस्तक शिकवण्याच्या अनुषंगाने शिक्षकाला मार्गदर्शक अशी आपल्याला हस्तपुस्तिका तयार करावी लागत असते. मग हस्तपुस्तिकेमध्ये सुद्धा कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे किंवा त्या हस्तपुस्तिका कशा असले पाहिजे, तर हे यांच्या अनुषंगाने सुद्धा निकषाचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्याचबरोबर अध्यापन प्रक्रिया कशी असली पाहिजे, अध्यापन साहित्य कसं असलं पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने अध्यापन करायचं आहे, कोणती साधने वापरायची आहेत, कोणती तंत्रे वापरायची आहेत, त्या अभ्यासक्रमाच्या सादरीकरणाच्या अनुषंगाने त्याचंही गाईडलाईन आपल्याला कसं असलं पाहिजे याचे सुद्धा काही निकष आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन पद्धतीनं शिकवणार आहोत की ऑफलाईन पद्धतीनं शिकवणार आहोत. ऑनलाईन पद्धतीने शिकवणार असेल तर त्याच्या अनुषंगाने साहित्य काय लागणार आहे, ऑफलाईन पद्धतीने शिकवणार असेल तर त्याच्या अनुषंगाने कोणत्या प्रकारचं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर या संदर्भातील मुद्द्यांचा सुद्धा विचार आपल्याला त्याच्या असणाऱ्या निकषाच्या अनुषंगाने करता येईल. थोडक्यात सादरीकरणाच्या निकषामध्ये आपण आपला असणारं पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून जो आशय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार आहोत, तर तो शिक्षकाच्या दृष्टिकोनातून तो आशय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून तो आशय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार आहे. तर ती माध्यमं कशा प्रकारचे असले पाहिजे, भाषा कोणती असली पाहिजे, किंवा आपला आशय हा लिखित आहे का अलिखित स्वरूपाचा आहे, किंवा मौखिक आहे का ध्वनी स्वरूपाचा आहे आशय, किंवा तर त्याच्या संदर्भातली एक विचार करूनच तो आशय त्या ठिकाणी सादरीकरण त्याचं करणं असणं अपेक्षित आहे. त्याची बुद्धिमत्ता असेल, क्षमता असतील, अभिरुची असेल, आवड असेल, ह्या सर्व गोष्टीचा विचार सुद्धा सादरीकरण अभ्यासक्रमाच्या सादरीकरणाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतरचे राहिलेले जे मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांचा आपण पुढच्या तासिकेला या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.